नाव राजीव गुरुदेव टेंगले, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. आज तुम्ही या ठिकाणी आल्याच्या नंतर तुमच्या मनातल्या भावना काय होत्या आणि त्याच्या अगोदर ज्यावेळेस जागेवर येत असतात इतर मार्केटला जात असेल तर त्यावेळेच्या भावना काय होत्या? आम्ही जागेवर देत होतो, दिल्यानंतर त्यात रिजेक्शन ज्यादा काढत होतो. पण मार्केटला आल्यानंतर रिजेक्शनचं प्रमाण कमी निघतं आणि तो भावही चांगला मिळतो आणि एव्हरेज रेट बी चांगली मिळते. आज तुमचे ज्या अपेक्षा होत्या त्या मार्केटमध्ये आज आवक वाढली. आवक वाढल्याच्या नंतर अपेक्षा काय होते की आज तुमचे काय रेटनी माल जातील आणि आज कसं तुम्हाला समाधान वाटलं? आमच्या अपेक्षा होत्या की 50-55च्या 60च्या आसपास जाईन आमची एव्हरेज. पण ती आमची 71.90 एव्हरेज रेट पडला बदल्या सकट आणि हायेस्ट क्वालिटी म्हणजे चांगल्या लेवलचे 110 रुपये, 100 रुपये, 85 रुपये, खरडा 55 रुपये हे रेटने गेला. म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला असं वाटलं की आज मार्केटमध्ये माल जास्त आहे तर आज रेट कमी होतील. हो, आणि आपल्याकडे आवक जास्त तुम्हाला दिसली असेल मार्केटमध्ये. तर ह्या परिस्थितीमध्ये आज शेतकऱ्यांना असं वाटलं की माझा रेट 50-55 पडेल, पण आज 70-71-72 रुपयापर्यंत त्यांचं ऍव्हरेज पडलं. खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांनी आता माल विरळून आणणं गरजेचं आहे आणि अशा परिस्थितीत आता थोडं जे माल पुढे जात आहेत ते माल काढणं गरजेचं आहे. नंतर कालांतराने थोडासा 4-10 दिवसात पावसाचे शिंदोडे झाले तरी मालाला कलर येणार अशी परिस्थिती आहे. तुमचं नाव सांगा. संदीप जालेंद्र जगताप, राहणार वेळ, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. तुमचा मार्केटिंगचा काय अनुभव, जागेवरचा काय अनुभव आणि इतर मार्केटचा अनुभव काय? जागेवरती रेट काही सांगतात, पुढे मालाला उठाव नाही, माल द्यावा लागेल. परत पाऊस झाला की भीती घालतात लोकांनी जागेवर. भीतीपोटी माणूस कसा बी तयार होता लगेच. म्हणजे बऱ्यापैकी भीती घालताना आपलाच कोणतरी एजंट जवळचा असतो त्यांच्या बरोबर. त्यावेळेस तो सांगतो त्या दुसऱ्यांनी असं दिलेलं आहे तुम्ही पण द्या. आणि त्यावेळेस माझं एकच नम्र निवेदन असतं शेतकऱ्यांना की तुम्ही मोकळं मार्केटला या. मोकळं मार्केटला आल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी इथली मार्केटची जी परिस्थिती आहे ते जाणवेल. आज बरेचसे शेतकरी मोकळे फिरायला आले होते, अजून बागा चालू व्हायला 10-15 दिवस आहेत, पण हे अभ्यास करायला शेतकरी इथे येत आहेत. तर आजच्या मार्केटबद्दलची अपेक्षा काय होती आणि काय वाटलं तुम्हाला? आज आम्हाला आल्यानंतर आवक पाहिजे. आवक पाहून असं वाटलं की आज आता बाजाराचं काय खरं नाही. रेट आवक वाढली, पण आवक आपल्याकडेच वाढली का सगळीकडे मार्केटला पाहिलं होतं तुम्ही? नाही, आपल्याच बाकीकडे नाही पाहिजे. आपल्याकडेच आवक वाढलेली होती आणि आवक वाढून सुद्धा रेट वाढले कारण ग्राहक वाढलेला आहे. गुजरात मधला ग्राहक सगळा आता इथं जॉईन व्हायला लागले. 6 वर्षापासून इथंच आहे, बाकीकडे काय जात नाही. त्याच्यामुळे इथं पहिला आवक म्हणलं आज 50-55 60 रुपयाच्या पुढे एव्हरेज रेट जाणार. एव्हरेज रेट आम्हाला 72 रुपये बसणार आणि वरचा रेट 110 रुपये, 100, 80. जशी क्वालिटी असेल आज 150 रुपये किलो पर्यंत माल विकला गेला. 80 रुपये, 85-80 रुपये पण गोटी विकली गेली. ठीक आहे, म्हणजे बऱ्यापैकी आज शेतकऱ्यांच्या ज्या पेक्षाही जास्त रेट जरी मिळत असेल तरी ह्याच्याही पेक्षा अजून रेट वाढणार आहेत. फक्त थोडेसे पावसाचे शिंतोडे होऊ द्या, मालाला ग्लिजिंग येऊ द्या, तोपर्यंत विरळणं गरजेचं आहे. आणि अशा परिस्थितीत आज तुम्ही मार्केटमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला हे जाणवलं की ग्राहकांची ओढ खूप आहे. असं नाही की माल जादा आला म्हणून रेट कमी होणार आहे, बिलकुल कमी होणार नाही. त्यामुळे जे भयभीत आपण होतो जागेवरती देताना आपल्याला असं वाटतं की योग्य देतो, पण मार्केटमध्ये आल्यानंतर खरी मालाची वस्तुस्थिती कळते. कारण शेवट तुमच्या गावात तुमची स्पर्धा ही काही 4 बागायतदारांबरोबर असते, पण इथं मार्केटमध्ये आल्यानंतर आपण उजव का डाव आहे, माल आपला कसा आहे, काय क्वालिटी, लगेच आपल्याला आपण काय सुधारणा केल्या पाहिजे. बरोबर. घरी जागेवर दिल्यावर आपलाच माल पाहतो फक्त आपण, बाकी 4 जणांचा माल पाहता येत नाही. इथं आली की चर्चा होती, माल प्रत्येकाची सगळी क्वालिटी पाहते, आपण पुढे कमी पडतो हे सुधारून घेता येत आपल्याला. बरोबर. हा अनुभव पाहण्यासाठी एकदा मोकळं मार्केटला आलं पाहिजे, हेच मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो. धन्यवाद. आजचे रेट होते ना, आम्ही आजच्या रेटला एकदम खूप समाधानी होऊन घरी चाललो. समाधान तुम्हाला आहे इथं आज आणि कायम समाधान राहणार आहे असं काही नाही. ज्यावेळेस मंदी होणार, मी अगोदरच सांगतो मंदी आता थोडंसं माल कमी काढा. म्हणजे शेतकऱ्याला आज अशी भीती वाटत असताना चांगला रेट जाणं
आणि चांगला रेट जाऊन समाधानी होणं, हे दोन फायदे आपल्याला खरं तर पाहायला भेटतात की मार्केटला आल्यानंतर किती खरीच आवक किती आणि ज्यादा आवक आली म्हणून रेट ढासळले का वाढले, हे सुद्धा नजरेने पाहणं गरजेचं आहे. नाहीतर जागेवर जो व्यापारी सांगतो त्याच्यावर आपण भरोसा ठेवतो आणि कुठंतरी 5-10 रुपये किलो 20 रुपये किलो आपण फसतोच माणूस, मग गाव गडबडून जातो, हाय त्या रेटला तयार होतो. भीती घातली त्याची आवक वाढणार आहे, पाऊस झाला तर डाग येईल, अनेक प्रकारची भीती घातली. बरोबर, कन्फ्युज करून टाकायचं. कन्फ्युज झाला की मग शेतकरी गडबडतो. आपल्याकडे 6 वर्षापूर्वी याच्या अगोदर तुम्ही दुसऱ्या मार्केटचे अनुभव घेतले होते का? जागेवर देत होते, म्हणजे दुसऱ्या मार्केटला गेले नाही, जागेवर देत होते. जागेवर दिल्याच्या नंतर ते डायरेक्ट आपल्याकडे जॉईन झाले, तर नंतर पुढं जागेवर आमची गाडी जयदेव दांडे म्हणून आमची चिकन ठेवलीची पासून त्यांनी सांगितलं एकदा तुम्ही तिथं माल लिहून 2011 पासून माल बरं. आता गाडीवाला म्हणून तुमच्याकडे जर आम्ही पाहिलं किंवा आता तुमच्या एक गाडीवाला म्हणून अपेक्षा असतात की ज्या ठिकाणी आपण माल टाकतोय त्या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी कमिशनचा सर्रास वापर होतो, बऱ्याचशा मार्केटला होतो. आमच्याकडे तर तुम्हाला कमिशन एवढं 2011 पासून कमिशन मिळालं नाही. कमिशन तर नाहीच भेटलं. आम्ही वारे सुद्धा आम्ही पदर फाडतोय, तरी सुद्धा शेतकऱ्यांचं समाधान झालं, त्यातच आम्ही समाधान. मी विलास डांगेंचा माल घालायचो वडळीचा, 2011ला. त्यावेळेस खूप बाजार होते, याच्यापेक्षाही चांगली परिस्थिती होती. तेव्हापासून माल घालतो. म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही समाधानी आहात, तुमचे शेतकरी बी समाधानी आहे. कमिशनची आवश्यकता आम्हाला नाहीये. आम्हाला शेतकरी बरोबरून देतात. शेतकरी बाबा तुम्हाला भाडं पाहिजे 2 रुपये वाढून घ्या, पण दलाल आमच्यात काय तुम्ही मन घालू नका. म्हणजे आणि आम्ही बी मन नाही घालत. आम्ही आमच्या समाधानी, विक्री चांगली होती यात समाधानी आम्ही. बरोबर. खऱ्या अर्थानं गाडीवाले सुद्धा खूप समाधानी आहे त्या ठिकाणी की शेतकऱ्याला जर न्याय मिळाला तर आपल्या गाडीला सतत माल मिळेल आणि सतत माल मिळाल्यामुळे गाडीचा धंदा होईल, या भावनेतनं शेतकरी गाडीवाला शेतकऱ्याची सेवा करतो. आणि शेतकरी सुद्धा खऱ्या गाडीवाल्यांनी जी चांगली सेवा दिली म्हणून त्याला सोडत नाही. असं 10-10, 20, 12-12, 13-13 वर्षाचं नातं जेव्हा शेतकऱ्याचं वर्षानुवर्षाचं राहतं, त्याला कारणच आहे की गाडीवाला सुद्धा मुळात शेतकरी आहे. तो नुसता गाडीवाला नाहीये, शेतकरी तो शेतकरी आहे. शेतकऱ्याची व्यथा हे त्यालाच कळतात. जावी त्याची वंश तेव्हाची कळेल. म्हणजे खऱ्या अर्थानं हा न्याय यांचं पाहून मी डाळिंबाची बाग लावली. आता पुढच्या वर्षी धरायला जमलं आपली. यांनीच आपलं मार्गदर्शन सांगितलं, चला या क्षेत्रात तुम्ही वाढा थोडस. बरोबर आहे. म्हणजे आपण गाडी धंदा करताना शेती धंदा सुद्धा केला पाहिजे आणि तो वेगळ्या पद्धतीने आपण जरा थोडस पुढे गेलो तरच आपल्याला उद्या जर भविष्यकाळ चांगला आहे. ठीक आहे. आज आपण सर्व आपल्या पिढीवरती ना माणसाचा माणूस म्हणून विचार केला जातो. त्याच्या गरजा काय, आल्यापासून राहण्याची व्यवस्था, माणूस काय, माणसाला कसं काय लागतं ते सगळी सेवा पुरवली जाते. खऱ्या अर्थानं माणसाला माणूस म्हणूनच इज्जत देणं, खाली पैसा कमवणं हे आमचं धोरण नाहीये. शेवट माणसाच्या अपेक्षा पैसा भले कमवणे असेल, पण इथं आलं तर सेवा मिळणं सुद्धा महत्वाचं आहे, विचारपूस करणं सुद्धा महत्वाचं आहे. आज तुम्ही निवांत थोडासा आराम केला, संडास बाथरूम तुमची सकाळी झाली, व्यवस्थित झालं, आंघोळ्या झाल्या, तर आपल्याला दिवस चांगला झाला. ठीक आहे. बऱ्यापैकी आज शेतकऱ्यांनी इथं मुलाखती देताना पैशातनं तर समाधान होते, पण एक माणसातलं माणुसकी या दुकानावर पाहायला भेटल्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थानं समाधान व्यक्त केलं. मी तुमचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद.